परंतु भगवान बुद्धाने या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही. तेविज्य सुत्तामध्ये भगवान बुद्धाने वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, निष्पथ अरण्य आणि खरोखरच एक नरकच आहे असे म्हटले आहे. बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृष्णेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. वेद प्रमादातीत आहेत या संबंधी त्याचे म्हणणे असे की वेदच काय, कोणतेही वाङ्मय प्रमादातीत नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे. कालाम लोकांच्या पुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धाने हे मत स्पष्ट केले आहे. एकदा एका मोठ्या भिक्खू संघासमवेत कोसल जनपदातून जात असताना भगवान बुद्ध कालामांच्या केसपुत्त या नगरात आला. जेव्हा कालामाला भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा ते तथागताजवळ गेले आणि त्याच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावच्या कालामांनी तथागताला उद्देशून म्हटले, भगवान, केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात. ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात. त्यांचे मत हीन मत आहे अशी त्यांची संभावना करतात. त्याप्रमाणेच दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात, आपापल्या धर्मसमजुतीचे प्रवचन करतात, त्यांचा महिमा गातात, परंतु त्याबरोबर ते दुसऱ्याच्या धर्मसमजुतीचे खंडन आणि निर्भत्सना करतात. आणि म्हणून भगवान त्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोणाचे सत्य मानावयाचे व कोणाचे असत्य मानावयाचे हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे. तथागताने उत्तर दिले, तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी याला योग्य कारण झाले आहे. आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळीच उत्पन्न झाली आहे. भगवान पुढे म्हणाले, हे कालामांनो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृतदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ बाह्यात्कारी खऱ्यासारखे दिसते ते केवळ बाह्यात्कारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका यतीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका. कालामाने विचारले, मग आम्ही करावयाचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची? तथागताने उत्तर दिले, कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा. ह्या गोष्टी हितकर आहेत काय? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय? त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय? कालामांनो, यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना? एवढेच पुरे नाही तर कालामांनो, आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना? हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना? चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत ना? कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकवणारे तर नाहीत ना? ते असंख्य भाषण करायला लावणारे तर नाहीत ना? आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना? आता कलामांनो, सांगा, त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत? कालामांनी उत्तर दिले, भगवान, ते अहिताकडे नेणारे आहेत. ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत? भगवान, ते हानिकारक आहेत. ते निंद्य आहेत काय कालामांनो? भगवान, ते निंद्य आहेत. शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत?
शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात. त्यांचा आचार केला असता त्याचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते काय? होय भगवान, त्यांचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते. जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरतात काय? कालामाने उत्तर दिले. भगवान, ते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरत नाहीत. आणि कालामांनो, मीही नेमके हेच म्हणतो आहे. मीही हेच म्हणालो आहे. जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राह्मणाचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका. जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की ह्या गोष्टी अहितकर, दोषार्ह, सुज्ञांनी निषिद्ध ठरविलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे. कालामाने उत्तर दिले. भगवान, फार छान, फार छान. आम्ही भगवंताला आणि त्यांच्या धर्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा. आजपासून आमरण आम्ही भगवंतांना शरण आलो आहोत. भगवान बुद्धाच्या ह्या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाचीही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथ निविष्ट आहे, त्यात तर्काची सूक्ष्मता आहे किंवा तिचे बाह्यरूप ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्य स्वरूप दिसतात किंवा ते कोणा एका महान आचार्यांचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत की निंदनीय आहेत, सदोष आहेत की काय, ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत यांचा विचार करा. या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही. सदधम्म म्हणजे काय? मनाची मलिनता दूर करणे. एकदा तथागत हे श्रावस्तीस वास करीत असताना कोसल राजा प्रसेनजीत त्याच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या सानिध्य गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्याचा धर्म कळावा, त्याच्यावर श्रद्धा बसावी हा होता. भगवान बुद्धाने त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाला. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोतृसमूहासमोर त्याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला. यावेळी त्या श्रोतृवंदात 2 व्यापारी त्याचे भाषण ऐकत होते. त्यांपैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते. किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे. दुसऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेशक करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते. त्याप्रमाणे भगवान बुद्ध हा राजा मागून जात आहे. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवला. उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता. शेवटी झोप आल्याने तो गुत्याच्या जवळच्या रस्त्यावर पहुडला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला.
पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्यापुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगद्वंद बुद्धाने त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले, मन सर्वाचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्यही दुष्ट बनतात. पापोद्भव दुःखे ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. मन हे सर्वाचे मूळ आहे. तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते. मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगली असतात आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धम्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्याचे शिष्य झाले. जग हे धम्मराज्य बनविणे. धम्माचे प्रयोजन काय याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकविणे हे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर येते. बहुतेक धर्म 3 प्रकारच्या राज्यांसंबंधी बोलतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला इहलोकीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. असे म्हणतात की स्वर्ग राज्यात देवांचे शासन चालते, नरक राज्यात दुष्टांचे राज्य चालते. इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहेत. ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते. त्याप्रमाणेच देवांचे सार्वभौमत्व त्यावर पसरलेले नसते. एक दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते. काही धर्मांमध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. काही धर्मांमध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. इतर काही धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही, स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितांवर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहोचता येते. स्वर्गलोकी पोहोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात. सर्व धर्म असे उपदेशितात की ह्या स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या सर्व धर्माचे कार्य असावे. धर्माचा उद्देश काय याला भगवान बुद्धाचे उत्तर अगदी वेगळे होते. जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्याने लोकांना सांगितले नाही. त्याचे म्हणणे असे की धर्माचे राज्य इहलोकीचे आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचारानेच घडते. त्याने असे सांगितले आहे की दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्मराज्य स्थापन केले पाहिजे. यामुळेच त्याचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो. त्याचा धर्म पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता यांवर भर देतो. भगवान बुद्धाने या त्रयीवरच आपला धर्म का आधारला? कारण जीवन मार्गाचे हे 3 घटक असून त्याच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसवले पाहिजे. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठीच धर्माला इतरही काही कार्य करावी लागतात असे तो म्हणतो. धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याचे शिकवले पाहिजे. ह्याशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण असे मानलेले धम्माचे 2 उपदेश भगवान बुद्धांनी शिकविले.
धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयाजन शिकविण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजेच सुसंस्कृत करणे. देवदाह सुत्तात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धाने हा उद्देश स्पष्ट केला आहे. जैन धर्माचा संस्थापक असे मानित असे की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्माचे फळ आहे. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्माचे विवेचन केले असता आणि नवी दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहत नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते, आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो आणि सर्व दुःखाचेच मुळापासून उच्चाटन होते. असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे. यावर भगवान बुद्धाने असा प्रश्न केला, तुम्हाला असे सांगता येईल का की या इथे आता दृष्ट वृत्तीचा उच्छेद केला की त्या क्षणी तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते? याचे उत्तर नाही असेच आले. तेव्हा भगवान बुद्धाने विचारले, जोपर्यंत तुम्ही दृष्ट वृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तींचा अंगीकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही, तोपर्यंत गत दुष्कर्माचे विरेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे? भगवान बुद्धाच्या मते हा त्या धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. म्हणूनच भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध आत्यंतिक महत्त्वाचा मानतो तो म्हणजे एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सल्लेख सुत्तामध्ये भगवान बुद्धाने या मुद्द्यावर भर दिला आहे. तेथे तो म्हणतो, जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही. अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मल बनविले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोराने निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून विमुक्त असले पाहिजे. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निशंक असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर